आज आपण पुण्यामध्ये आहोत आणि लँड जिहाद कशा पद्धतीने करतात पूर्णपणे मोडस ऑपरेंडी म्हणजेच कार्यपद्धती समजून घ्या। मुकुंदनगरमध्ये आहोत। 4 महिन्यापूर्वी इथं दंगलमय परिस्थिती झाली होती आणि आंदोलन उभं होतं। ही बघा एका प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घुसून इथं दर्ग्याचं इथं बांधकाम वाढवलेलं आहे। आता ही जी दर्गा आहे सगळ्यात पहिल्यांदा याला नमस्कार करतो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। ही दर्गा नाहीये, काही वर्षांपूर्वी इथं गणपती बाप्पाचं छोटंसं मंदिर होतं। अनेक लेडीज इथं पूजा अर्चना करायच्या आणि कालांतराने त्याचं स्वरूप मजारीमध्ये झालं आणि आता त्याला नाव बघा काय दिले, दर्गा हजरत दमशा अली बाबा दर्गा। स्टोरी नीट ऐका, लँड जिहाद कसा केला जातो नीट ऐका। 2016 साली इथं हे फुटपाथवरचं जे अनधिकृत बांधकाम आहे याच्या विरोधामध्ये धार्मिक स्थळांची लिस्ट आली होती, ज्याच्यामध्ये अनेक मंदिरं पण होती आणि ज्याच्यामध्ये हा दर्गा पण होता। या दर्ग्याची डिमॉलिशनची ऑर्डर आली होती 2016 साली। बट त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे पुणे महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे त्याच्या अधिकाऱ्यांनी काही कार्यवाही केली नाही आणि हे बांधकाम तसंच राहिलं आणि इव्हन त्याच्यानंतर हे बांधकाम वाढवण्यात आलं। तुम्ही बघू शकता इथं काय काय मार्बलचं वगैरे चांगलं बांधकाम आहे आणि एक इलेक्ट्रिसिटी कनेक्शन पण आले। इथे गरीब लोकांना इलेक्ट्रिसिटी भेटत नाही पण इथं दर्ग्यांना इलेक्ट्रिसिटी कनेक्शन पण मिळतं। त्याच्यानंतर 2016 साली डिमोलिशनची ऑर्डर असल्यानंतर सुद्धा 2023 साली इकडे हा जो माणूस आहे इलियास मेहबूब शेख, कोण माणूस आहे हा काय म्हणतो की ही प्रॉपर्टी शिवकालीन आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांचे जे वकील होते काझी हैदर, त्यांच्या नातेवाईकांमध्ये कोणीतरी सुफी संत होतं, त्याच्या नावाने हा दर्गा आहे। म्हणजे कोणतीही प्रॉपर्टी मजार उचलायची आणि त्याला शिवकाळाशी जोडून टाकायचं आणि पूर्ण नरेटिव्ह चालवायचा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकातला हा कोणीतरी मुसलमान आहे। आता हा अजेंडा केल्यानंतर विचार करा, 2016 ला डिमोलिशन ऑर्डर आहे, ही तोडायची ऑर्डर गव्हर्नमेंटचीच आहे, मंत्र्यांनी केलेली नाहीये, तर महानगरपालिकेची ऑर्डर आहे। या ऑर्डरला स्थगित करण्यासाठी यांनी काय केलं, 2023 ला वक्फ कायदा 1995 वापरून या प्रॉपर्टीला वक्फ प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर केलं आणि त्याच्यामध्ये डिक्लेरेशन मध्ये पण दाखवलं काय, ही साधारण 250 स्क्वेअर फूटची प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी म्हणून दाखवली। आता वक्फ कायद्याचा या प्रॉपर्टीशी काय संबंध आला? वक्फ कायदा 1995च्या अंतर्गत जर कोणत्याही ठिकाणी इस्लामिक धर्मकार्य झालं तर ती प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी म्हणून बुक करू शकतो आपण। थोड्या दिवसांनी ही दर्गाच नाही, याच्या मागचा बंगला, ही अख्खी सोसायटी वक्फ कायद्याच्या अंतर्गत येऊ शकते। हा माझा शब्द लिहून ठेवा। आणि यालाच म्हणतात लँड जिहाद। कुठेतरी चादर टाकायची, दगड टाकायचा, मजार बांधायची आणि म्हणायचं की इथं इस्लामिक कार्य होतं आणि त्याच्यानंतर ती अख्खीच्या अख्खी जागा वक्फ बोर्ड वाले गिळंकृत करतात। आणि तुम्हाला हा पण मुद्दा सांगतो, या सगळ्या जागा मुस्लिम समुदाय पण वापरत नाही। वक्फ बोर्डामध्ये बसलेले जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते सगळे भ्रष्ट अधिकारी त्या प्रॉपर्ट्यांना वक्फ बोर्डाच्या माध्यमातून दुसऱ्या लोकांना ट्रान्सफर करतात आणि कम्प्लिटली भ्रष्टाचार करतात। म्हणजे एकीकडे हिंदूंच्या जागा बळकवायच्या आणि दुसरीकडे या वक्फ कायद्याला विरोध होऊ नये म्हणून मुस्लिम लोकांची पण डोकी भडकवायची। असा हा पूर्णपणे लँड जिहादचा कार्यक्रम अख्ख्या भारतामध्ये होतो। अशा कित्येक ठिकाणी मजारी तुम्ही बघत असाल, कोणत्या तरी डोंगरावरती, रेल्वे स्टेशनवरती, बस स्टॉपवरती, प्रायव्हेट प्रॉपर्ट्यांवरती, गायरांवरती, माळारांवरती, अख्ख्या महाराष्ट्रातच नाही अख्ख्या भारतात